नमस्कार. या विशेष लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपला विषय आहे की अहमदाबाद मध्ये जो प्लेन क्रॅश सापडलाय त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की ब्लॅक बॉक्स जो आहे तो सापडलेला आहे. हा ब्लॅक बॉक्स जरी नावाने ब्लॅक बॉक्स असला तरी सुद्धा त्यामध्ये खरं तर हा नारंगी रंगाचा बॉक्स असतो आणि या बॉक्समध्ये अतिशय महत्वाची म्हणजे जवळपास 27 प्रकारची इन्फॉर्मेशन जी आहे ती त्यामध्ये असते आणि ही इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा अपघात नक्की कसा झाला, काय झालं, त्याच वेळेस पायलट आणि एटीसी म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलर यांच्याशी काय बोलणं झालं या संदर्भातली माहिती यामधून मिळत असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लॅक बॉक्स जो सापडलाय तो बीजे मेडिकल कॉलेजचं ज्या ठिकाणी हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या छतावरती हा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून खरं तर सगळी माहिती बाहेर येऊ शकेल. साधारण ब्लॅक बॉक्स मधली माहिती अनालाइज करण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर जे अल्गोरिदम असतं किंवा त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतात त्या एकत्र करून या ब्लॅक बॉक्सची इन्फॉर्मेशन ही ज्या तपास संस्था असतात त्यांना शेअर केली जाते. त्याचबरोबर ज्या कंपनीचं विमान असतं त्या कंपनीच्या जी कंपनी बोईंग कंपनीचं हे ड्रीमलायनर विमान होतं या विमानाच्या कडे या कंपनीकडे हा ब्लॅक बॉक्स सुद्धा त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन त्यांना दिली जाते. आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काल जो अपघात झाला एअर इंडिया 171चा त्या संदर्भात ड्रीम लायनरच्या संदर्भात वेगवेगळे आक्षेप जे आहेत ते सुद्धा आता सोशल मीडियावरती सुरू झालेले आहे. पण आतापर्यंत हे ड्रीम लायनर जे विमान आहे या विमानाने जवळपास 5 कोटी तासांचा प्रवास वेगवेगळ्या देशांमध्ये केलेला आहे आणि जगातलं सगळ्यात सेफेस्ट विमान अशा पद्धतीचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चांगलं विमान अशी याची ख्याती होती. त्यामुळे एरर म्हणजे ज्यामध्ये मानवी चूक जी आहे ती झाल्यानंतर अशा पद्धतीनं दुर्घटना होऊ शकते असं सांगितलं जातंय. जवळपास 5 कोटी तासांचा प्रवास या विमानाने वेगवेगळ्या देशांमध्ये केलेला आहे. ड्रीमलायनर विमानाच्या आधी त्यांचं दुसरं बोईंगचं 737 जे विमान होतं त्यामध्ये अनेक डिफिकल्टी होती. बोईंगच्या काही कर्मचाऱ्यांनी सुद्धा या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या होत्या. कंपनीच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्या होत्या त्याचा सुद्धा तपास झाला होता. आणि आता हा कालचा अपघात झाल्यानंतर अजून याच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे विमान ज्यावेळेस उडणार होतं त्याआधी त्याने दिल्ली ते अहमदाबाद असा प्रवास केला होता आणि या प्रवासादरम्यान सुद्धा काही त्यात डिफिकल्टी होती. अशा पद्धतीचं आकाश वस म्हणून एक प्रवासी होते त्यांनी सोशल मीडियावरती तशा पद्धतीचा व्हिडिओ टाकलेला होता. त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत आता जे ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्यामध्ये पुढे येऊ शकतील आणि ह्या दुर्दैवी घटनेनंतर जगभरात अशा पद्धतीनं ड्रीम लायनरच्या संदर्भामध्ये चौकशी केली जाते आणि ग्राउंड जे चेक आहे त्याला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाते. बोईंग कंपनीच्या सुद्धा टीमला या अपघातातल्या सूचनेनंतर त्यांनी ही सर्व माहिती जी आहे ती मागवलेली आहे. यात महत्वाची गोष्ट अशी की पायलटच्या संदर्भामध्ये काही सांगितलं जाते पण आपण बघितलं तर पायलटला जवळपास 9,000 तासांचा अनुभव होता दोन्ही पायलटला. त्यामुळे त्यांच्याकडून मानवी चूक होऊ शकेल का या संदर्भात वेगवेगळी चर्चा आहे. पण जो त्यांचा अनुभव आहे जवळपास 9,000 तासांचा त्या अनुभवाच्या बळावरती त्यांच्याकडून चूक होऊ शकत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. फ्लिप जे आहे त्यामध्ये काही चूक झाली का, दोन्ही इंजिन फेल झाले होते का, ही जी गोष्ट आहे ही कालांतराने पुढे येईलच. पण एक्सपर्टचे म्हणणं बघितलं तर या पूर्ण घटनेला तपास जो आहे तो पूर्ण व्हायला सरकारने जवळपास 1 वर्ष दिलेलं आहे. किमान 6 महिन्यानंतर या संदर्भातला अधिकृत खुलासा होऊ शकेल. यामध्ये फक्त एकमेव व्यक्ती जो 11A या सीटवरती बसलेला होता तो वाचलेला आहे. विश्वास कुमार त्याचं नाव आहे आणि अगदी त्या सीट बरोबर तो बाहेर फेकला गेला त्यामुळे तो वाचलेला आहे. पण महत्वाची गोष्ट आहे की त्याची जी सिटिंग अरेंजमेंट होती ज्या सुरुवातीच्या 10 रो होत्या 10 रो मध्ये VIP प्रवासी बसलेले होते आणि त्यांच्या मागे 11A ही सिटिंग अरेंजमेंट होती आणि त्यामध्ये त्याच्या आणि 10A आणि 11A यामध्ये बराच गॅप होता. त्यामुळे कदाचित
ती सीट जी आहे ती बाहेर फेकली गेली आणि त्यामुळे तो वाचला गेला असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की हा रनवे जो आहे या रनवेच्या काही अंतरावरती गेल्यानंतर हे विमान पडलं. तर ज्यावेळेस हे विमान उडत होतं त्यावेळेस जे धुळाचे जे मातीची धूळ आहे ती मागे विमानाच्या दिसत आहे. त्यामुळे त्यातून आपल्याला कळून येतं, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की विमानाचे दोन्ही इंजिन जे आहेत ते व्यवस्थित काम करत होते. कदाचित फ्लॅप जो आहे तो ओपन न झाल्यामुळे विमानाला थ्रस्ट म्हणजे ज्या थ्रस्ट वरती विमान वरती उडतं ते उडू शकलं नाही आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं दिसून येते. प्रथमदर्शनी आता ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. त्यामध्ये सर्व पद्धतीची माहिती, विमानाचा वेग, विमानाच्या कॉकपिटमध्ये काय संभाषण झालं, त्याचबरोबर एटीसी बरोबर काय संभाषण झालं, त्याचबरोबर विमानाच्या इंजिनची परिस्थिती, आजूबाजूचं अल्गोरिदमच्या मार्फत त्या वेळचा स्पीड किंवा किती उंचीवरती गेलं होतं ही सर्व माहिती पुढे येईलच आणि त्यानंतरच या संदर्भातला खुलासा होऊ शकेल. तुर्तास हा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि त्यामुळे आगामी काळामध्ये याचं जे या अपघाताचं जे कारण आहे ते पुढे येण्याची शक्यता आहे. तुर्तास या लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबूया.